नमस्कार, वेलकम टू श्री शांतादुर्गा कलेक्शन इन ज्वेलराज। आज आम्ही तुमच्यासाठी घेऊन आलेलो आहेत इनविजिबल नेकलेसमध्ये डिझाईन। खूप ट्रेंडिंग असं इनविजिबल नेकलेस। आधी आपण ते इनविजिबल नेकलेस काय आहेत ते माहिती करून घेऊ। तत्पूर्वी तुम्ही चॅनेलला नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉनला क्लिक करा, म्हणजे आपले नवीन डिझाईन लॉन्च झाल्याबरोबर सगळ्यात पहिले नोटिफिकेशन तुम्हाला रिसीव्ह होईल। तर आपण बघूया इनविजिबल नेकलेस काय प्रकार आहे। इनविजिबल नेकलेस हा ज्या वायरमध्ये आपण ज्वेलरी बनवतो अशी ही गेअर वायरमध्ये ह्या बनवले जातात। हे इनविजिबल नेकलेस हे असे तंबू म्हणा किंवा वायर म्हणा ज्याच्यामध्ये ज्वेलरी बीड्स ज्वेलरी आपण बनवतो किंवा कुठलाही सिंगल लाईनचं पीस आपण ज्या वायरमध्ये बनवतो त्या ज्वेलरी मेकिंगच्या वायरमध्ये हे बनवले जातात। ही वायरचे कलरमध्ये तुम्हाला गोल्डन मिळेल, ब्रास कलर मिळेल, त्यानंतर सिल्वर कलरसुद्धा अवेलेबल असतो। तर अशी ही वायर जिला सेल्फ कवर दिलेला असतो असा त्याच्यामध्ये हे पीस बनवलेले जातात आणि ह्याला स्टॉपरनी याचं खालचं डिझाईन लॉक केलं जातं। सो तुम्ही एक मी वेअर करून दाखवते, म्हणजे तुम्ही घातल्यानंतर इनविजिबल नेकलेस हा तुम्हाला साधारणतः जे तुमचं खालचं डिझाईन आहे तेवढंच तुम्हाला प्रॉपर दिसतं आणि बाकीचं डिझाईन्स आहे ते इनविजिबल राहतं, म्हणून त्याला इनविजिबल नेकलेस असं म्हटलं जातं। सध्या हे मार्केटमध्ये खूप ट्रेंडिंग आहे। यामध्ये तुम्ही बनवाल तेवढे स्वस्त आणि बनवाल तसं मटेरियलप्रमाणे महाग तुम्ही बनवू शकता। पण जसं की मी सांगितलं की ही वायर आहे ही सेल्फ कोटेड आहे। सो या वायरच्या पॅटर्नमध्ये म्हणजे जेव्हा तुम्ही एखादा सेट बनवता तर तो मजबूतच होतो, कारण त्याच्यावरती बीड्स म्हणा किंवा पर्ल म्हणा किंवा तुम्ही कुठलेही मटेरियल जे टाकता त्याचं कवर राहतं। सो ही वायर अनब्रेकेबल येते, कटरशिवाय कट होत नाही। म्हणजे जे आपलं कटर येतं त्या प्रॉपर असं कटरशिवाय ते कट होत नाही। कधी कधी सीझरनी सुद्धा ही वायर व्यवस्थित कट होत नाही, त्यासाठी हे प्रॉपर कटरच लागतं। असं हे इनविजिबल नेकलेसचा हा प्रकार असतो। पण आपण ह्याच्यामध्ये जास्त हेवी रेंज नाही बनवत, कारण की ह्या वायरमध्ये असं छोटंसं नाजूकसं डिझाईन, एक थोडं वेगळं मिनिमलिस्टिक काहीतरी आपल्याला डिझाईन यूज करता येईल किंवा एन्जॉय करता येईल, म्हणून आपण ह्याच्यामध्ये अतिशय स्वस्त दरामध्ये मिनिमम डिझाईन वापरून रॉ मटेरियल वापरून आपण अतिशय स्वस्त दरामध्ये कसं देता येईल असे डिझाईन्स फक्त आपण याच्यामध्ये सध्या तरी बनवत आहोत। तर ही आहे आपली पहिली डिझाईन, ज्यामध्ये तुम्हाला दिसते स्क्रीनवर, मी जवळून पण नंतर हा पीस दाखवणार आहे। याच्यामध्ये मरून कलरचं कुंदन वापरलेलं आहे, त्याला वरती आणि खाली मरून कलरचंच कॉम्बिनेशन आहे। याच्यामध्ये मल्टी कॉम्बिनेशन पण येतं, ग्रीन अँड मरून कॉम्बिनेशन पण येतं। हायड्रो क्रिस्टलचे ब्लॅक कलरचे मणी वापरलेले आहेत, कारण ह्याला आपण मंगळसूत्र म्हणून यूज करू शकतो। तुम्ही पाहू शकता माझ्या गळ्यात सुद्धा ते साईडचं जे वायर आहे ते दिसत नाही आहे, दॅट म्हणजेच ते इनविजिबल असल्यासारखं वाटते आपल्याला। आणि फक्त जे डिझाईन दिसतंय ते आपलं फ्रंटचं जे डिझाईन आपण इथे क्रिएट केलेलं आहे ते डिझाईन फक्त इथं दिसतंय। साईडला ब्रासचे 2 बॉल लावलेले आहेत आपण मायक्रोमधले, आणि ह्याच्यातसुद्धा अल्टरनेट क्रिस्टलच्या बाजूला आपण बॉल लावलेले आहेत 0 नंबरचे। सो त्याचं लुक अतिशय छान वाटतंय, इतकंसंच त्याचं हे लुक आहे। याला तुम्ही थोडं जास्त थोडं कमी करू शकता, कस्टमाइज ऑर्डर तर आपण घेतोच। हे त्याप्रमाणे हे इनविजिबल नेकलेसचं हे पहिलं डिझाईन आहे, ज्यामध्ये तुम्हाला याच्यातला मल्टीमधला सुद्धा ऑप्शन्स मिळणार आहे। याच्यामध्ये ग्रीन आणि पिंक मरून कॉम्बिनेशन पण अवेलेबल आहे। आत्ता मी घातला आहे तो फक्त मरून कलरचा पीस आहे। सो अवेलेबिलिटी विचारायची आणि तसं बुकिंग करायचं आहे। प्राईस मी सांगणारच आहे, डिझाईन दाखवून झालं की आपण प्राईस पण डिस्कस करू याच्यामध्ये। सो हे आहे इनविजिबल नेकलेसचा प्रकार। याच्यामध्ये मी जे घातलेला पीस आहे त्याच्यामध्ये बॅक साईडला तुम्हाला असं हुक कडी येणार आहे। मिनिमम रेंज आहे, त्याच्यामुळे फार काही क्वालिटी याच्यामध्ये आपण खूप महाग मटेरियल काही यूज केलेलं नाही आहे। सो हे नॉर्मल जे रेग्युलर हुक कडी मार्केटमध्ये अवेलेबल असतात त्या हुक कडी आपण इथे लावलेल्या आहे। साईडला हे वायर आहे, हे कडीमध्ये जॉईन करण्यासाठी आपण स्टॉपरचा हेल्प घेतो, तो हा स्टॉपर आहे इथे लावलेला आहे। त्यानंतर इथे आपण हे लुक चांगलं देण्यासाठी किंवा तुम्हाला जास्तीत जास्त यूज व्हावा म्हणून आपण इथे 0 नंबरच्याच मण्याला ॲज अ स्टॉपर म्हणून प्रेस केलेला आहे। सो हे डिझाईन कुठेही हलत नाही, पडत नाही, इथेच हे स्टॉप झालेलं आहे। याच्यामध्ये लावलेलं मी जसं मगाशी म्हटलं जवळून दाखवते, खूप पलटी शेपमध्ये दिया शेपमध्ये हे कुंदन आहे। याच्यात मरून आणि मरून आणि ग्रीन कॉम्बिनेशन आहे आणि हा प्लेन मरून कॉम्बिनेशन आहे।
खूप छान आणि गोड दिसतं. थोडं ट्रेडिशनलकडे हे लुक जातं. इनविजिबल नेकलेसचा हा प्रकार आहे ज्याच्यामध्ये आपण हे डिझाईन बनवलेलं आहे. प्राईस एकदम रिझनेबल आहे. याच्यातली पहिली डिझाईन मी तुम्हाला दाखवते आहे. हाईट ह्याच्यामध्ये कसं आहे, हाईट कस्टमायझेशन ह्याच्यामध्ये अवेलेबल आहे. 15 इंचपासून ते तुम्हाला हवं तसं म्हणजे 18 इंचपर्यंतचं आपण याच्यामध्ये हाईट कस्टमायझेशन देतो. सो तुम्हाला हवं ती हाईटमध्ये हे बनवून मिळेल. तुम्हाला जेव्हा ऑर्डर प्लेस करायची आहे तेव्हा तुम्हाला सांगायचं आहे की तुम्हाला काय साईजमध्ये हे लागणार आहे. साधारणतः ज्यांना 18 इंच मंगळसूत्र इथपर्यंत येतं त्यांनी तुम्ही 16.5 सांगू शकता किंवा 15.5 तुम्ही सांगू शकता. तुम्हाला कसं हवं आहे. बेसिकली हा पीस तुम्हाला जेवढ्या गळ्याला चिटकून येईल तेवढाच तो छान दिसतो. याच्यामध्ये 4 कड्यांचं हाईट कस्टमायझेशन अवेलेबल आहे. जसं की मी आता एकदम शेवटच्या हुकमध्ये घातल्यानंतर हे असं पूर्णपणे टाईट येते मला गळ्याला. तर मला थोडंसं टाईट वाटत असेल तर मी एक कडी सोडून घालू शकते. जसं की मी आता परत तुम्हाला दाखवते की तुम्ही एक कडी सोडून जर घातलं, आता मी 2 कड्या सोडून घालते म्हणजे तुम्हाला एक्झॅक्ट कळेल की असं. ओके. सो हे असं प्रॉपर बसलेलं आहे. ही माझी परफेक्ट साईज आहे गळ्याची. असं तुम्ही घेऊ शकता. तुम्हाला साईज आधी स्वतःहून सांगायची आहे त्याप्रमाणे हाईट कस्टमायझेशन मिळणार आहे. फार छोटी साईज सांगू नका. मोठं झालं तर त्याला 4 कड्या आहेत, तुम्ही त्याला ॲडजस्ट करू शकता. फार छोटं झालं तरी पण कड्या आहेत 4, त्याला ॲडजस्ट करू शकता. पण साधारण 1 इंचापर्यंतचं हाईट ॲडजस्टमेंट तुम्हाला त्याच्यामध्ये मिळणार आहे. त्याच्यावर तुम्हाला काही हाईट ॲडजस्टमेंट करता येणार नाही. सो ही डिझाईन आहे फर्स्ट. हे आता जर तुम्हाला हे बल्क ऑर्डरमध्ये घ्यायचं असेल, होलसेलमध्ये घ्यायचं असेल तर आपल्याकडे अजून एक ऑप्शन आहे ज्यामध्ये आपण ब्रेसलेटची जी चेन दाखवली होती, ब्रेसलेटची जी अशी चेन असते, या चेनमध्ये, ह्या पॅटर्नच्या चेनमध्ये त्याचं हाईट कस्टमायझेशन आपण 2 ते साधारण 2.5 इंचापर्यंत ठेवतो, जेणेकरून तुम्हाला 15 ते 16-17 इंचपर्यंत तुम्हाला त्याचं हाईट कस्टमायझेशन मिळतं. म्हणजे अगदी बारीकपासून ते थोडं हेल्दी माझ्यासारखं गळा असेल तरीसुद्धा त्यांना तो 17 इंचपर्यंतचा पीस घालू शकतात. सो तसं आपण ठेवतो. पण त्याच्यामध्ये प्राईसमध्ये डिफरन्स येतो कारण की त्याला लॉबस्टर लावावं लागतं, जे आपलं चांगल्या क्वालिटीचं लॉबस्टर आहे. सो तसं प्राईजमध्ये एक साधारण 20 to 30 रुपीजचा फरक पडतो. जर बल्क ऑर्डर असेल तर आपण हे ऑप्शन्स ठेवतो. सिंगल पीसला असं कुठलेही ऑप्शन्स राहत नाही. सिंगल पीसमध्ये फार कस्टमायझेशन होत नाही. तुम्ही हाईट कस्टमायझेशन सांगू शकता, त्याप्रमाणे तुम्हाला पीस बनवून मिळेल. ओके. सो ही आहे आपली फर्स्ट डिझाईन, अतिशय सुंदर आणि गोड दिसणारी. सेकंड डिझाईन आहे जी मोस्ट ट्रेंडिंग आहे आपली डिझाईन, जी तुम्ही साडी, वेस्टर्न, वन पीस, ड्रेस कशावरही घालू शकता अशी ही डिझाईन आहे. याच्यात कुठलंही कलरचं जास्त कॉम्बिनेशन दिलेलं नाही आहे. इथे हायड्रो क्रिस्टलमध्ये बनवलेलं आहे मंगळसूत्राचं लुक देण्यासाठी आणि मुहूर्त म्हणण्यासारखं मध्ये 3 बॉलचं पेंडंट दिलेलं आहे. हा पण पीस मी जवळून दाखवणार आहे. छान असा साईडचं बघा वायर दिसत नाही आहे, म्हणजेच इनविजिबल नेकलेस असा हा नेकलेस आहे. खूप छान दिसतंय. तुम्ही साडी, ड्रेस, वेस्टर्न, वन पीस कशावरही हे वेअर करू शकता. छान दिसतं. क्वालिटी चांगली आहे. याच्यामध्ये तुम्हाला जवळून दाखवते, असं हे डमरू मणींचं कॉम्बिनेशन विथ गोल्डन ब्रासचे बॉल असं हे बनवलेलं आहे आणि हे क्रिस्टल्स आहेत आणि त्याला अल्टरनेट गोल्डन मण्यांचं आपण इथे लुक दिलेला आहे. सो हे आहे आपलं सेकंड डिझाईन. खूप छान आहे हे सेकंड डिझाईन. कुठलाही पीस घ्या प्राईस सेम राहणार आहे. सो हे आहे सेकंड डिझाईन. थर्ड डिझाईन बघूया आपण आता. मी सेकंड डिझाईनही तुम्हाला घालून दाखवलेलं आहे. आता आपण पाहतोय ते थर्ड डिझाईन आहे. या थर्ड डिझाईनमध्ये हे सगळे डिझाईन्स आपण कस्टमरच्या डिमांडप्रमाणे, एक्झिबिशनला जो आम्हाला एक्सपिरियन्स आलेला आहे त्याच्याप्रमाणे आपण बनवलेले डिझाईन्स मी दाखवत आहे. सो हे आहे पर्ल कॉम्बिनेशन आहे, राईस पर्ल विथ मंगळसूत्राचं कॉम्बिनेशन आणि मध्ये कुंदन लावलेलं आहे. आता हा कुंदन ग्रीन कलरमध्ये आहे.
याच्यामध्ये तुम्हाला पिंक कलरसुद्धा अवेलेबल आहे. पुढचं अजून एक डिझाईन आहे ते पिंक कलरमध्ये आपण खास तुम्हाला दाखवायला ठेवलेलं आहे, त्याच्यामध्ये तुम्हाला कॉम्बिनेशन समजून येईल. सो हे आहे राईस पर्ल विथ ब्लॅक, म्हणजे हे सुद्धा मिनिमलिस्टिक लुक आहे, मंगळसूत्रासारखं सुद्धा तुम्ही घालू शकता. सो मी परत एकदा सांगते, वन पीसवर फिरायला जाताना किंवा वेस्टर्नवरती तुम्हाला जर हटके लुक हवं असेल, मंगळसूत्र पण हवं आहे आणि थोडंसं वेगळं पण हवं आहे, कॅज्युअल लुक हवं आहे, तर तुम्ही हे असं छान लुक करू शकता. टिकायलाही खूप छान आहे, प्राईस अतिशय कमी आहे, त्याच्यामुळे तुम्ही बिंदास वापरू शकता. खूप छान दिसतं, लुक छान येतं तुम्हाला ह्याचं. याच्यामध्ये पिंक कलर अवेलेबल आहे, पीच कलर अवेलेबल आहे, ग्रीन कलर अवेलेबल आहे आणि जर तुम्हाला हवं असेल तर तसं तुम्हाला कलर ऑप्शनसुद्धा पाठवता येतील. सो हाईट जसं मी सांगितलं तसं हाईट कस्टमायझेशन आहे. हा पीस मी थोडा जवळून परत एकदा दाखवते. ह्याला असे राईस पर्लचे कॉम्बिनेशन केलेलं आहे, ब्लॅक क्रिस्टल्स आहेत खाली आणि असं पान शेपचं ग्रीन कलरचं कुंदन आहे. सो हा पीस या प्रकारे आहे. याच्यामध्ये तुम्हाला विदाऊट मंगळसूत्र म्हणजे पूर्णपणे प्लेन पीस जर हवा असेल तर तुम्हाला तेही ऑप्शन्स आपण अवेलेबल करून दिलेले आहेत. एक 6 ते 7 डिझाईन्स याच्यामध्ये अवेलेबल आहेत. वेअर करून पण दाखवते, तुम्हाला जवळून पण दाखवते मी. हा आहे इनविजिबल नेकलेसचा दुसरा प्रकार, म्हणजे हा आहे फोर्थ पॅटर्न आहे. मी जे दाखवते आहे ते फोर्थ पॅटर्न आहे. याच्यामध्ये फक्त पर्ल दिलेला आहे, त्याचं पण साईज छोटंसं केलेलं आहे आपण आणि इनविजिबलचा लुक ठेवलेला आहे बॅक साईडला. हा तुम्ही ड्रेसवर पण घालू शकता, यंगस्टर आहेत त्यांच्यासाठी, यंग मुलींसाठी हा मिनिमलिस्टिक लुक देणारा हा लुक आहे. तुम्ही बिंदास गिफ्टिंगसाठी पण घेऊ शकता आणि कुणी घालणार नाही असा हा पीस अजिबात नाही आहे, एकदम नाजूक आहे. याच्यामध्ये पान शेपचं पिंक कलरचं कुंदन आपण मेन्शन केलेलं आहे इथे. सो मी जवळून दाखवते. हा पीस खूप छान दिसतो, ड्रेसवर सुद्धा तुम्ही घालू शकता. पिंक कलरचं पान शेपमधलं कुंदन आहे आणि त्याला राईस पर्लचं साईडला कॉम्बिनेशन केलेलं आहे. सो हे पण एक कॉम्बिनेशन आहे किंवा ह्याच्यात तुम्ही ग्रीन कलर पण घेऊ शकता, जो मगाशी मी तुम्हाला सांगितलेला होता. हा ग्रीन कलरसुद्धा तुम्ही ह्याच्यामध्ये घेऊ शकता किंवा हा पिंक कलर ग्रीन कलरच्या ऐवजी पण वापरू शकता. सो याच्यामध्ये असे कलर्स येतात, पीच कलर आहे, पिंक कलर आहे आणि ग्रीन कलर सध्या अवेलेबल आहे. 5वी डिझाईन आपण दाखवत आहोत. मंगळसूत्राच्याच पॅटर्नमध्ये ही डिझाईन आहे. या डिझाईनमध्ये थोडंसं व्हेरिएशन्सनी 2 डिझाईन्स आहेत आपल्याकडे. ही एक डिझाईन आहे, याच्यामध्ये कुठल्याही प्रकारचं गोल्डन बॉल वापरलेला नाही आहे. पर्ल, पिंक अँड ब्लॅक क्रिस्टलचं कॉम्बिनेशन दिलेलं आहे. अतिशय छान दिसतोय, एकदम क्यूट असं लुक येतं आहे याच्यामध्ये. एवढाच पीसचा ह्याचा लुक आहे. ही एक 5वी डिझाईन आहे जी मी तुम्हाला दाखवते. कुठलीही डिझाईन घ्या, प्राईस सेमच राहणार आहे. याच्यामध्ये अजून एक व्हेरिएशन आहे, तो पीस मी दाखवते. हा डिझाईन्स असं जवळ आहे, जवळून बघा. ओके, त्याच्यात जेवढं मटेरियल फ्रंटला आपण वापरलेलं आहे ते सगळं आपलं प्रीमियम क्वालिटीचं जे रॉ मटेरियल आहे तेच आहे. ही एक दुसरी डिझाईन आहे. ही 6वी डिझाईन मी तुम्हाला दाखवते. ही सुद्धा छान आहे, याच्यामध्ये गोल्डन मण्यांचं लुक आलेलं आहे. हे जरा पण ओके. तुझ्या हातात किती आहे? 2 आहेत ना? 3 आहे. ही 6 डिझाईन आहे आणि अजून एक डिझाईन, लास्ट एक डिझाईन मी तुम्हाला दाखवणार आहे. ही एक 6 डिझाईन आहे, खूप छान आहे. मगाशी मी जी डिझाईन दाखवली तशीच सेम डिझाईन आहे ही. फक्त ह्याच्यामध्ये एवढाच फरक आहे की ह्याच्यात गोल्डन बॉलमध्ये टाकलेला नाही आहे आणि वरच्या डिझाईनमध्ये गोल्डन बॉल आहे, एवढाच फरक आहे. ही सेम डिझाईन आहे, दोन्हीही सेम डिझाईन्स आहेत, फक्त त्याच्यामध्ये गोल्डन बॉलचं कॉम्बिनेशन दिलेलं नाही. कुठलेही डिझाईन घ्या, प्राईस विल बी द सेम. खूप छान दिसतं, एकदम छोटं रोल आहे. पर्ल पण आहे त्याच्यामध्ये, पिंकही कॉन्ट्रास्ट दिलेला आहे पर्लचा आणि मंगळसूत्र व्हावं म्हणून त्याच्यामध्ये क्रिस्टलचं पण लुक दिलेलं आहे. सो असं आहे आपलं 6वं डिझाईन.
आणि आता आपण लास्ट एक डिझाईन बघूया. हा पण एक जवळून पीस दाखवते मी तुम्हाला. क्वालिटी चांगली, याच्यामध्ये जेवढं पण रॉ मटेरियल यूज केलेलं आहे सगळं क्वालिटीला चांगलं आहे. मी जसं सांगितलं तसं आपण इथे स्टॉपर वापरत नाही, कारण स्टॉपर कालांतराने काळे होतात, म्हणून आपण इथे 0 नंबरच्या मणेलाच प्रेस करून ह्याला स्टॉपर बनवलेला आहे. असं आपलं क्वालिटी आपण पूर्णपणे मेंटेन करण्याचा प्रयत्न करतो. एक लास्ट डिझाईन दाखवते. ह्याच्या आधीच्या व्हिडिओमध्ये आपण ब्रेसलेट्सचे, पर्ल ब्रेसलेट्सचे जे व्हिडिओ बनवले होते मग ब्रेसलेटमध्ये, त्याच्यामध्ये एक EV लायचं ब्रेसलेट होतं. तेव्हाच मी सांगितलेलं होतं की आपल्याकडे EV लायच्या कॉम्बिनेशनमध्ये आपल्याकडे एक गळ्यातलं आहे सेम. हे थोडं मला टाईट येतं आहे, हे थोडंसं खाली पाहिजे, पण मी आत्ता माझ्याकडे अवेलेबल आहे तो पीस दाखवते. सो हा आहे EV लाय विथ पर्ल कॉम्बिनेशन. EV लाय विथ पर्ल कॉम्बिनेशनचा पीस आहे. हाही तुम्ही बुक करू शकता. अनमॅरिड लोकांसाठी बेस्ट ऑप्शन आहे. अनमॅरिडसाठी फक्त 2 ऑप्शन्स आपल्याकडे आहेत. त्याच्यातलं एक आहे हा पिंक कलर कॉम्बिनेशनमध्ये कुंदन असलेला, आणि हा EV लायचं कॉम्बिनेशन असलेलं. हे 2 कॉम्बिनेशन्स आपल्याकडे अवेलेबल आहे. ह्याच्यामध्ये पाहिजे तेवढ्या डिझाईन्स आपण बनवू शकतो. कालांतराने जसं डिझाईन्स अपडेट होतील तसं तुम्हाला शॉर्ट व्हिडिओमध्ये ते मिळतीलच. तत्पूर्वी तुम्ही आपल्या चॅनेलला सबस्क्राईब नसेल केलं तर सबस्क्राईब करून ठेवा. बेल आयकॉनला क्लिक करा, म्हणजे नोटिफिकेशनमध्ये तुम्हाला आपलं डिझाईन लॉन्च झालं की पटकन तुम्हाला ते बुक करता येईल. सो हे एक डिझाईन आहे. ह्याच्यामध्ये अजून बरेच डिझाईन्स बनवण्याचा प्लॅन आपण करत आहोत, पण सध्या आपले ह्याच डिझाईन्स खूप रनिंग असल्यामुळे एक्झिबिशन्समध्ये ह्या डिझाईन्स खूप बुकिंग होतात. सो आपण ह्याच्यावरती थांबत आहोत, एवढ्या डिझाईन्सवरती. नवीन काही डिझाईन्स लॉन्च झालं तर तुम्हाला नक्की अपडेट करता येईल. एक लास्ट 7वी डिझाईन मी जवळून पुन्हा एकदा दाखवते. याला सुद्धा पर्ल विथ गोल्डन 0 नंबरचे बॉलचं कॉम्बिनेशन दिलेलं आहे. EV लायचं कॉम्बिनेशन आहे मध्ये पेंडंट म्हणून, आणि खूप छान असं हे डिझाईन आहे. ओके, घातल्यानंतर अतिशय छान दिसतं. तुम्हाला ड्रेसवर वगैरे घालायला, वेस्टर्नवर सुद्धा छान दिसतं, शॉर्ट कुर्तीजवर छान दिसतं, कॉलेज गोईंग मुलींसाठी छान आहे, गिफ्टिंगसाठी बेस्ट ऑप्शन आहे. हे सगळे व्हायरल आपले ट्रेंडिंग इनविजिबल नेकलेसचे प्रकार आपण बघितले. यातला कुठलाही जर तुम्हाला ऑर्डर करायचं असेल तर खाली नंबर दिलेल्या नंबरवरती व्हॉट्सअपवरती तुम्हाला कॉन्टॅक्ट करायचा आहे, स्क्रीनशॉट पाठवायचा आहे, आणि कुठला पीस हवा आहे ते तुम्हाला सांगायचं आहे. धन्यवाद. पुन्हा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये नवीन डिझाईनचं कलेक्शन घेऊन. थँक्यू सो मच.